नमस्कार, मी ओमकार. रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. उद्या मराठा समाज सुद्धा मुख्य प्रवाहात यायला पाहिजे हीच माझी इच्छा आहे. ST, OBC हे सुद्धा माझे समाज आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझी जयंती साजरी करू नका, पण छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करा, ज्यामुळे समाज विकासाकडे वाटचाल करेल, अशी अपेक्षा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. माझा इकडे सुद्धा समाज आहे, माझा OBC सुद्धा माझाच आहे. ज्या शाहू महाराजांनी इतर पंचित समाजाला आरक्षण दिलं, तो मला दलित समाज सुद्धा माझाच आहे. SC समाज माझा, ST समाज सुद्धा माझा आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझी जयंती साजरी करू नका, पण राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करा. शाहू महाराज म्हणतात मानवाचे सकट, त्याच्या पुढचं दलितांचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी करणार नाही. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान मिळालं असून या घोटाळ्याची CBI चौकशी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. मूळ तक्रारदार सुरिंदर मोहन अरोरा यांनी ही आव्हान याचिका दाखल केली असून त्याच्यासोबत इतरही काही लोकांनी या विरोधात याचिका दाखल केली आहे. या आव्हान याचिकेत मुंबई पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला विरोध करण्यात आला आहे आणि या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी व्हावी अशीही मागणी करण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्रीचा आता मोठा सहभाग पाहायला मिळतोय. रिया चक्रवर्तीनंतर आता आणखी एका अभिनेत्रीला ड्रग्ज प्रकरणामध्ये नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आली आहे. प्रीतिका चौहान असं या अभिनेत्रीचं नाव आहे. संकटमोचन हनुमान आणि सावधान इंडियासारख्या सिरियल्समध्ये ती झळकली आहे. NCBच्या चौकशीमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूड आणि TV इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी अनेक मॉडेल्स आणि छोटे अभिनेत्री ड्रग्ज पुरवण्याचा हा मार्ग वापरतात. मुंबईत लोकल सेवा बंद असल्यानं बेस्टच्या प्रवासी वाहतुकीवरती ताण पडल्यानं राज्यातील सर्व ST बस स्थानकातून प्रत्येकी 10 गाड्यांसह चालक व वाहक मुंबईत प्रवासी वाहतुकीची सेवा देण्यास 13 ऑक्टोबर रोजी पाठवण्यात आले होते. मुंबईत 12 दिवसांच्या सेवेनंतर जिल्ह्यात रात्री परतलेल्या टेस्टमध्ये अनेक डेपोतील वाहक चालक हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. देशातील कोणत्याही नागरिक आता जम्मू काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊ शकतो. जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी आता तेथील नागरिक असण्याची गरज नाही. मात्र तुम्हाला ही जमीन फक्त उद्योग उभारणीसाठी खरेदी करता येऊ शकते अशी अट ठेवण्यात आली आहे. उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं निर्णय घेतला असून आजपासून हा निर्णय लागू झाला आहे. याआधी जम्मू काश्मीरमध्ये केवळ स्थानिक लोक जमीन खरेदी विक्री करू शकत असत. केंद्रीय गृह मंत्रालयानं आता जम्मू काश्मीर पुनर्गठन कायद्याअंतर्गत असलेल्या जागेबाबत हा निर्णय घेतला आहे. भाजप हा विचारधारेवर चालणारा पक्ष असून कुणी पक्षातून गेल्याचा काहीही परिणाम होणार नाही. एकनाथराव खडसे यांच्या जाण्यानं काही खिंडार वगैरे पडणार नसून त्यांच्यासोबत कुणीही जाणार नसल्याचा दावा आज माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केला. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या कोर समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. लवकरच जळगाव जिल्हा भाजप पक्षाचा जिल्हा कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं महाजन म्हणाले. आता नवीन जिल्ह्याची बॉडी आपल्याला करायची आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त जळगाव जिल्हाच या ठिकाणी राहिलेला होता सर्व म्हणजे. आता तोही पूर्ण झाला, पण आमची जी समिती आहे सगळी जिल्ह्याची ती आता आम्हाला जाहीर करायची आहे. त्या निमित्तानं सगळ्यांशी चर्चा करून विचार विनिमय करून ही कार्यकारिणी करायची आहे. त्यासाठी सगळे लोकप्रतिनिधी, कोर कमिटी, पदाधिकारी यांना विचारात घेऊन ही समिती आता आम्ही जाहीर करणार आहोत. त्यासाठी आजची बैठक होती. रक्षा खडसे आज अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. नाही, रक्षा खडसे आमच्या खासदार आहेत, त्या आज दिल्लीला मिटिंग निमित्त गेल्या. कालच त्यांनी परवानगी काढली की मला अर्जंट मिटिंगला जायचं आहे आणि ते आवश्यक होतं म्हणून त्या दिल्लीला गेला आहे. पंकजा मुंडे यांनी काल झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. आज धनंजय मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमातून या टीकेला उत्तर दिलंय. काही जण पराभवाचं वर्ष साजरं करायलाच बीडमध्ये येतात. वर्षभरात या मातीतल्या माणसांची कुणाला आठवण होत नाही अशी टीका धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरही धनंजय मुंडे यांनी टीका केली. कोरोनाच्या काळात संकटात घरामध्ये बसले, संकटातल्या काळात मदतीला आली नाहीत असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना टोला लगावला. जगात दुसरी लाट चालू झाली आपल्याकडे माहित नाही. दुसरी लाट कधी? आजही आपल्याला आपल्या आरोग्याची तेवढीच काळजी घ्यावी लागेल, उद्याही घ्यावी लागेल. पण कोरोनाच्या संकटामुळे जनतेच्या सेवेत आम्ही कमी पडलो आमच्यापैकी कुणी, असं तुम्हाला जाणवलं? काही जण
पराभवाचं वर्ष साजरं करायलाच जिल्ह्यात आहे. वर्षभर मात्र या मातीतल्या माणसाची कोणाला आठवण असल्या संकटाच्या काळात या मातीतल्या माणसाला अरे मदत लागते. ती मदतीला आपण असावं लागतं. भले आपण निवडणूक हरू जिंकू. अरे मी सुद्धा निवडणूक जिंकतोय. पप्पा लोकसभेला पडले, मी 14 विधानसभेला पडलो. आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं. वर्षभर तुम्हाला भेटायला जाऊन असं झालं. सणासुदीच्या तोंडावरती दहशतवादी मुंबईला टार्गेट करण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येते. ड्रोन सदृश्य उपकरणातून हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखल्याचं समोर येत आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जाहीर केलाय. सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. तसंच मुंबई आणि परिसरात ड्रोन तसंच फ्लाईंग ऑब्जेक्ट्स उडवण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली असून याचाच फायदा घेत दहशतवादी हल्ला करण्याच्या इराद्यात असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. पाकिस्तानमधील पेशावरमधल्या मदरशात बॉम्बस्फोट झालाय. दीर कॉलनीत असलेल्या मदरशाजवळ झालेल्या या बॉम्बस्फोटात 5 मुलांचा मृत्यू झाला असून 70 जण गंभीर जखमी झालेत. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. जखमी मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू आहे. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पाकिस्तानी मीडियाकडून मिळते. मीडिया रिपोर्टनुसार मदरशात झालेला बॉम्बस्फोट टाईम बॉम्बमुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. गेल्या अनेक महिन्यातील हा मोठा बॉम्बस्फोट मानला जातोय. या स्फोटामागं कोणाचा हात आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. फेसबुकनं डेस्कटॉप वेबसाईट आणि अँड्रॉइड ॲपवरती नवीन क्लाउड गेम लॉन्च केला आहे. परंतु ही सेवा ॲपल युजर्सना मिळणार नाही. ॲपलसोबत सुरू असलेल्या वादामुळं फेसबुकनं हा निर्णय घेतला आहे. आता फेसबुकच्या पेजमधून बाहेर न पडताही युजरना गेम खेळता येणार आहेत. फेसबुकनं सोमवारी वेबसाईट युजर्ससाठी मोफत क्लाउड गेम लॉन्च केला आहे. फेसबुकवर हा नवा गेम फेसबुक वेबसाईट आणि अँड्रॉइड ॲपवरती उपलब्ध असेल, पण तो ॲपलवरती उपलब्ध नसेल. ॲपलच्या काही धोरणांमुळे तो त्यांना उपलब्ध करता येणार नाही, असं फेसबुकनं स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणावर आता 4 आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. त्यामुळे सरकारला 4 आठवड्यांची मुदत मिळाली आहे. या काळात 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढं स्थापना होऊन ते प्रकरण सुनावणीसाठी त्यासमोर लिस्टिंग व्हावं यासाठी सरकार अर्ज करू शकतं. त्यामुळे पुढील सुनावणी 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठांऐवजी 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे होईल अशी अपेक्षा आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आज पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. आज सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या सुनावणीत राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी उपस्थित नसल्यामुळं सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आली. चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री मालवी मल्होत्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. हल्ल्यानंतर मालवी मल्होत्रावरती मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री मालवी मल्होत्रावरती तिच्याच एका मित्रानं जीवघेणा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अभिनेत्री मालवीच्या शरीरावरती 3 वार करण्यात आलेत. मालवी मल्होत्रावर करण्यात आलेल्या हल्ल्यासंदर्भात मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. सध्या मालवीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आधी अजित पवार, देवेंद्र फडणवीस, आता त्यांच्यासोबतच सुनील तटकरे आणि रामदास आठवले यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. केवळ झोप मोडल्यामुळं थेट लोकल ट्रेन रुळावरून पाडायचे प्रयत्न करणाऱ्या एका माथेफिरूला पश्चिम रेल्वेच्या RPF अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. अनिल वाघेला असं त्याचं नाव असून तो 30 वर्षांचा आहे. मुंबईतील चर्नी रोड स्टेशनजवळ धावत्या लोकलच्या चाकात लोखंडी रॉड फेकून अनिलनं लोकलवरती आपला राग काढला. चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवरती लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर अभिनेत्री पायल घोष चर्चेत आली. अनुरागने लैंगिक शोषण केल्याचा दावा करणाऱ्या पायलनं आपल्याला न्याय मिळावा असं म्हणत खटाटोप केला. पोलीस तक्रार दाखल केल्यानंतरही अनुरागची चौकशी न झाल्यानं तिने थेट राज्यपालांकडे धाव घेतली होती. या सगळ्यात तिला RPIचे सर्वेसर्वा डॉक्टर रामदास आठवलेंनी पाठिंबा दर्शवला होता. यानंतर आता पायलनं RPIचा झेंडा हाती घेत राजकारणामध्ये प्रवेश केलाय. सर मुझे हमेशा सपोर्ट किए हैं और ये जो मेरा फाइट है इसके लिए सर इज़ ऑलवेज बाय माई साइड एज रॉक सॉलिड. सर को मैं
I'm grateful to sir for always supporting me, and क्योंकि apart from my shoot and my schedule, जब भी मुझे टाइम मिलेगा मैं देश के लिए कुछ कर सकूं। अम्बेडकर सर जिन्होंने कॉन्स्टिट्यूशन बनाया है, जिसे हम पूछते हैं, वी वर्शिप द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, वो पार्टी जो सबके लिए काम। मीरा भाईंदर शहराच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्यानंतर आज मीरा भाईंदर शहरातील पत्रकारांशी संवाद साधला। शहराच्या विकासासाठी शिवसेनेत प्रवेश केला असं गीता जैन म्हणाल्या। यावेळी शिवसेनेचे आमदार प्रवक्ते प्रताप सरनाईक उपस्थित होते। मीरा भाईंदर शहराच्या विकासासाठी मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेनाने खूप प्रेमाने मला आवकार दिला ॲज अ पार्टी। सगळ्यांनीच कधी असं वाटलंच नाही का मी कुठेतरी दुसरे परिवारमध्ये आले। खूप प्रेमाने आवकार दिलाय, खूप मोठ्या मनाने आवकार दिलाय आणि सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायची जे खात्री दिली आहे। आजच्या दिवशी माझा खरा आनंदाचा दिवस आहे का माझे सर्व शिवसैनिकांनी मला तेवढेच प्रेमाने आवकार दिलाय। भ्रष्टाचार संपवण्याचा तुमचा अजेंडा आहे आणि परत सांगते की जे माझे वचन होते शहर विकासासाठी ते काहीतरी 1 वर्षात पूर्ण झालेले दिसत नाही। जत तालुक्याच्या विकासासाठी ज्या पद्धतीनं स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांनी पुढाकार घेतला होता, त्याच पद्धतीनं आता राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेतलाय। जतच्या म्हैसाळ योजनेला गती देण्याबरोबरच वंचित गावांचा प्रश्न देखील जयंत पाटील सोडवतील असा ठाम विश्वास राष्ट्रवादीचे नेते तथा बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांनी व्यक्त केला। राज्यात कोरोना आणि अतिवृष्टीचं महाभयंकर संकट आहे। या संकटामुळे सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हतबल झालाय। या सर्वसामान्य माणसांना, शेतकऱ्यांना वीज बिल भरणं शक्य नाही, त्यांचं कंबरडं मोडलंय। अशा परिस्थितीमध्येच राज्य सरकार आणि महावितरण कंपनीनं 16% दरवाढ केलेली आहे। या वीज दरवाढीचा सर्वसामान्य माणसाचं अर्थकारण बिघडलंय। त्यामुळे गेली 3-4 महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वीज दरवाढ रद्द करावी व वीज बिलात सवलत द्यावी यासाठी 3-4 महिने आंदोलनं केली। मात्र राज्य सरकार अद्यापही वीज दरवाढ मागं घेण्यास तयार नाही। त्यामुळे आज पुन्हा सांगली येथे वीज वितरण कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। राज्यामध्ये कोरोनाचं आणि अतिवृष्टीचं महाभयंकर संकट आहे आणि या संकटामुळे सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हतबल झालेला आहे। या सर्वसामान्य माणसांना आणि शेतकऱ्यांना वीज बिल भरणं शक्य नाही, त्याचं कंबरडं मोडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्येच राज्य सरकारनं आणि महावितरण कंपनीनं 13 ते 16% वीज दर वाढ मोडलेला आहे। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये वीज दर वाढ रद्द मागे घ्यावी आणि वीज बिलात सवलत द्यावी, अन्यथा सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात येईल। परतूरच्या वाटूर फाटा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेवरती 22 ऑक्टोबरला अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला। बँकेच्या मागच्या बाजूला असलेल्या खिडकी व भिंत फोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह तिजोरी व इतर साहित्य चोरून नेलं होतं। त्यावरून पोलीस ठाणे परतूर इथे गुन्हा दाखल झाला होता। जालना शहरातील रेकॉर्डवरील आरोपी नामे सागर उर्फ पिराजी दिगांबर डुकरे व त्याच्या साथीदारांनी वाटूर फाटा येथे बँक फोडलेली आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती। त्यावरून पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सागर उर्फ पिराजी दिगांबर डुकरे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं सदर गुन्हा त्याचे साथीदार कृष्णा भगवान गजमल, सुनील शालीन जिने, विनोद उर्फ लाल्या गजानन तांबेकर, अभिषेक अनंतराव कुलकर्णी व आनंद हरिभाऊ वानखेडे यांच्यासह दरोडा टाकल्याचं स्पष्ट केलंय। सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका शेतकऱ्यानं शोले स्टाईल आंदोलन केलंय। खासगी सावकारांनी गेल्या 2 वर्षांपासून मानसिक छळ केलाय आणि 1 लाखाच्या बदल्यात 12 लाख वसूल केल्याची माहिती या आंदोलनकर्त्यानं दिली आहे। इब्राहिम याकूब मुलानी असं या शेतकऱ्याचं नाव आहे। गावातील 2 खासगी सावकारांकडून 2 वर्षांपूर्वी 1 लाखांचं कर्ज घेतलं होतं। त्या सावकारानं 1 लाख रुपयांच्या बदल्यात 12 लाख रुपयांचा तगादा लावलाय। ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानंतर पंकजा मुंडे यांनी याबाबत ट्विटरवरती संताप व्यक्त केलाय। गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलंय असं ट्विट पंकजा यांनी केलंय। पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट इथे ऑनलाईन दसरा मेळावा घेतला होता, परंतु अंमळनेर पोलीस स्टेशनमध्ये 40 ते 50 जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, खासदार भागवत कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पंकजा मुंडे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी कोणत्याही सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही, आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात घालून दिलेल्या नियमांचं पालन त्यांनी केलं नाही असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय।
कृषी संशोधन केंद्र व कृषी तंत्र विद्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आणि आश्वासित प्रगती योजना लागू करावी या मागणीसाठी कसबे डिग्रज येथील विद्यापीठात काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आलं. शासनानं इतर अनेक शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगाचा लाभ दिलाय. मात्र कृषी संशोधन केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतनापासून लांब ठेवण्यात आलाय. याबाबत अनेकदा प्रशासनाकडे मागणी करूनही लाभ मिळाला नाही. बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक महेश भट यांना हायकोर्टानं तुर्तास दिलासा दिलाय. महेश भट आणि त्यांचे बंधू मुकेश भट यांच्याबद्दल पुढील आदेश येईपर्यंत कोणतेही मानहानीकारक आणि निंदनीय विधान करू नका असे निर्देश सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेत्री लुबियाना लोध यांना दिलेत. या संदर्भात भट बंधूंनी हायकोर्टात दाखल केलेल्या दिवाणी याचिकेवरती 3 आठवड्यात प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे निर्देश लोध यांना सोमवारी सुनावणीत तहकूब करून देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सोमवारी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती चौफेर टीका केली. ते अकोला येथील अखिल भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आयोजित ऑनलाईन धम्म परिवर्तन चक्र दिनानिमित्त बोलत होते. कोरोनामुळे हा कार्यक्रम यावेळी सार्वजनिक न घेता अकोला जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी प्रतिकात्मक घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकरांचं मुंबईवरून लाईव्ह भाषण झालं. दरवर्षी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर होणाऱ्या या सभेत आंबेडकर आपली राजकीय दिशा आणि विचार स्पष्ट करतात. यावेळी त्यांनी संघ आणि भाजपच्या विचारधारेत माणूस आणि माणुसकी नसल्याचा आरोप केलाय.